डोकं लावा जरा. एवढं मोठं कशाला बनवतात? त्यांना काय काम नव्हतं म्हणून बनवलं का? नाही ना. मग कशामुळे बनवलं सांग. डोकं लावा बघू किती हुशार आहेत तुमची मुलं बघू. हा सांग चुकू दे सांग. कशाला बनवलं असं? हा कशासाठी? म्हणजे बरं ठीक. अजून कोण सांगतात? म्हणजे जसं आपलं मंदिर आहे तसं हे पण बौद्ध धर्माचं मंदिर. हेच मंदिर आहे फक्त. मग बाकीचं कशाला? बरं आता मी सांगतो. कारल्याला पण तुम्ही बघितला तर इथं पण तुम्ही बघताय. हे काय समजा ते मंदिर आहे. हे त्यांचं मुख्य मंदिर आहे. म्हणजे आजूबाजूला सगळं दिसतं एवढं आपण लांबपर्यंत नाही. तिथं जर तुम्ही नीट बघितलं तर काय तिथं खोल्या आहेत छोट्या. त्या खोल्या कशासाठी होत्या? खोल्यात काय करतो आपण? राहतो. बरोबर. मग ह्या सगळ्या खोल्यांमध्ये ज्या आजूबाजूला दिसतात ना खोल्या, त्या कशासाठी होत्या? राहण्यासाठी. पण आपल्यासाठी माणसं तिथे राहत होती का? नाही. मग कोण राहत होतं? आपले जसे साधू संत होते ज्यांनी घर दार सगळं सोडलंय, तसेच बौद्धांमध्ये पण काही भिक्खू होते ज्यांनी सगळं सोडून त्यांनी काय केलंय? फक्त साधना करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी म्हणून ते अशा ठिकाणी राहायचे. मग इथं आपण जिथं बसलोय ना ते काय म्हणायचं? याला चैत्यगृह. काय म्हणायचं याला? काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? चैत्यगृह. आणि याला काय म्हणायचं? स्तूप म्हणायचं. बरोबर. टाळ्या वाजवण्यासाठी. तर याला काय म्हणायचं? स्तूप म्हणायचं. आता आपल्या मंदिरामध्ये आपण गेल्यावरती आपल्याला काय काय सापडतं मंदिरात? सगळ्यात आतमध्ये गेल्यावरती देव सापडतो. बरोबर. तसंच ह्या मंदिरामध्ये सगळ्यात मध्ये काय? स्तूप आहे. स्तूप कुणाचं प्रतीक आहे? बुद्धांचं प्रतीक आहे. बरोबर. म्हणजे यांना काय आपल्या सगळ्यात पहिल्या जमान्यामध्ये ना, म्हणजे 2000-2500 वर्षापूर्वी ना बुद्धांना मूर्ती स्वरूपात पूजत नव्हते. आजही आपण भगवान शंकरांना कसं पुजतो? पिंड असते ना. भगवान शंकराची मूर्ती असते का? नाही. म्हणजे त्याला दोन प्रकार म्हणतात. एक तर आयकॉनिक फॉर्म म्हणतात आणि अॅनिकॉनिक फॉर्म म्हणतात. आयकॉनिक म्हणजे मूर्ती स्वरूपात, म्हणजे आपण जसं माणसांची मूर्ती बनवतो, आपण विष्णूची मूर्ती बघतो किंवा अजून इतर देवतांची मूर्ती बघतो, तसं ते मूर्ती स्वरूपात म्हणजे मानव स्वरूपात. आणि अॅनिकॉनिक फॉर्म म्हणजे काय की जर सिम्बॉल स्वरूपात, म्हणजे एक चिन्ह धरून किंवा ते प्रतिकात्मक स्वरूपात आपण त्यांना पूजा करतो. तसंच या स्तूपाचं वैशिष्ट्य काय आहे? हे बुद्धांचं स्वरूप आहे. म्हणजे हे बुद्धच आहे पण मूर्ती स्वरूपात नाही, तर कुठल्या स्वरूपात आहे? चिन्ह स्वरूपात आहे. म्हणून याला काय म्हणायचं? स्तूप म्हणायचं. पण असे स्तूप आपल्या भारतात खूप सारे. आता हा सगळा दगडाचा स्तूप. आपल्याला मातीचे स्तूप पण बघायला भेटतात. तुम्ही कधी सांचीचं नाव ऐकलं का? नाही ऐकलं? घरी गेल्यावर गुगल करायचं, म्हणायचं सरांनी आम्हाला सांगितलंय. कोणतं गाव? सांची. त्या सांचीचा सगळ्यात सुंदर स्तूप आहे. असा स्तूप आहे तो. फक्त तो कसा आहे? मोठा आहे खूप. आणि तो कशाचा बनवलेला आहे? माती नाही, विटांचा. कशाचा बनवलेला आहे? विटांचा. म्हणजे बासक्या विटा ज्या असतात ना त्याचा तो स्तूप बनवलेला आहे. बरं, तो पण बुद्धांचंच प्रतीक आहे. आणि हे पण काय आहे? बुद्धांचंच प्रतीक आहे. तर ह्याच्यामध्ये स्तूपाचे काही प्रकार आहेत. म्हणजे आपण ज्याला आपण म्हणू की पार्ट असतात स्तूपाचे. आता ह्याला काय म्हणायचं? ह्याला जोत म्हणायचं. याला काय म्हणायचं? गब्ब म्हणायचं. आता हे आणण्यासारखा शब्द दिसतो का नाही? म्हणून याला काय म्हणायचं? गब्ब म्हणायचं. त्याच्यावरती काय ती दगडाची ती हार्मिका आहे. हार्मिका म्हणजे काय? थोडक्यात त्यांचं टोपी असं समजू आपण. आणि त्या टोपीच्या वरती छत्री असायची. ह्याच्या इथे छत्री नाही. मग कारल्याला गेल्यावर बघितलं असेल तुम्ही छत्री. ती छत्री सुद्धा ती किती वर्ष जुनी माहिती का? छत्री 2000 वर्ष जुनी. किती? 2000 वर्ष. आणि हे आपण जिथं बसलोय ना, हे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जुनं चैत्य, सगळ्यात जुनं बांधकाम. आपण याच्या अगोदर कुठलंही मंदिरही सापडत नाही आपल्याला. म्हणजे हे सगळ्यात पहिलं मंदिर आहे असं समजू आपण. ना कुठलं मंदिर आहे, ना कुठलं घर सापडतंय, ना कुठलं काय. मग सगळ्यात जुनं मंदिर म्हणून आपण कुठं बसलेलं आहे? भाज्या लेणीमध्ये बसलो. आता तुम्ही म्हणाल की इथं बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले की हे खड्डा कशासाठी आहे किंवा तिथं जे खड्डे पडले ते कशासाठी आहे. तर आपण आता पहिलं जमिनीपासून सुरुवात करू आणि
आणि मग बरोबर आहे काय आवडतंय काय मजा येते काय खरं का आता इथे जे खड्डे ठेवलेले आहेत ना ते मुद्दामून ठेवलेले तर त्याच्यामध्ये काय करायचे आता तुम्ही या भिंती जर बघितल्या तर भिंतीला खालची भिंत वेगळी दिसते वरची भिंत का वेगळी दिसते रे तिथं काय आहे तिथं वरच्या भिंतीला तर सांगा इकडे पण आहे बघा तुम्ही काय तिथं काहीतरी वेगळं दिसतंय ना ते कलर वेगळा दिसतोय का वेगळा कलर काय तिथं रे ते मातीसारखं आहे का मातीसारखं दिसतंय का हा दिसतंय वरचं नाही हे दाखवलं बघा हे इथलं दिसतंय का हे काहीतरी वेगळं दिसतंय ना काय आहे ते तर ते काय केलेलं आहे प्लास्टर केलेलं आहे म्हणजे ही भिंत आहे आपली आपल्या घराची पण भिंत असते त्या भिंतीला पण आपण प्लास्टर करतात ना तसं जुन्या काळामध्ये याला त्या भिंतींना प्लास्टर केलं जायचं म्हणून ते प्लास्टर बनवण्यासाठी मग काय काय वापरायचे ते बनवण्यासाठी माती अजून माती लय नाही होती वापरत थोडीशीच माती अजून काय वापरत होते आपल्या आजूबाजूला जे काय पदार्थ आहेत तेच वापरत होते म्हणजे गवत वापरायचे परत आपला तांदूळ असतो का तांदूळ त्याच्यावरची साल असते का ती साल वापरायची मग काही झाडाची पानं वापरायची काही प्रकारचे नाही दगड कसं लावतील मला तिथं माती पानं असं काय करायचे मिक्स करायचे ते आणि डिंक वगैरे असतो ना आपला नॅचरल झाडाचा तो डिंक करून ते मिक्स करायचे त्याची पेस्ट बनवायचे आणि मग ती त्या भिंतीला लावायची बरं नुसतं भिंतीला लावून ठेवत होते का ती नाही तर त्याच्यावरती काय असायची चित्र बनवलेली असायची तर तुम्ही जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहिले ना ऐकलंय का नाव अजिंठा लेणीमध्ये आज ही पेंटिंग जी चित्र आहेत ती पण चित्र किती जुनी आहेत माहिती का 1500 वर्ष जुनी आहेत ती चित्र आणि तशी चित्र त्या पूर्ण भिंतींवरती काढलेली असायची अशी बरं ती भिंतींवरतीच का काढलेली असायची तर आपण जसं प्रदक्षिणा मारतो ना देवाला गोल 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 तसं इथं पण प्रदक्षिणा मारतो कुठून मारायचे तर त्या खांबापासून सुरुवात करायची त्या खांबापासून हे असं मधून जाऊन असं गोल फिरून मग नाही तिथं बसायचं म्हणजे काय करायचा हा खांब कशासाठी आहे दोन गोष्टी वेगवेगळ्या करायच्या कोणता प्रदक्षिणाचा रस्ता वेगळा आणि हा कशासाठी तर आपण जसं बसलोय आता तसंच जुन्या काळामध्ये सुद्धा बौद्ध भिक्खू बसायचे असे आणि मग त्यांच्या समोर एखादा शिक्षक त्यांचा तो त्यांना शिकवायचा म्हणून ही जागा मोकळी ठेवली आलं का लक्षात आता हे खांब जर बघितलं ना तर हे खांब साधे एकदम साधे खांब कारल्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे खांबामध्ये मला सांगा दुसरं नवीन नवीन होतं हा सांग मागचं सांग ना सांग सांग काय नाही सांग आपलेच आहेत सगळं काय थांबा त्याला सांग बरं गुड गुड मस्त छान अजून हा बसून बसून हा चित्र होतं बरोबर अजून अजून कोण वेगळं खूप सांगते हा सांग इथं भिंतीवर आहे ना काही लिपी लिहिलेलं होतं हा बरं लिपी अजून हा बरोबर अजून अजून कोण सांगत काय थोडक्यात काय होतं ते खांब जे होते ना ते मस्त बनवलेले होते एकदम भारी बनवलेले होते आणि हे खांब कसे काय एकदम साधे बनवलेले काय काय एकदम साधे त्याला काही डिझाईन नाही काय नाही थोडं थोडे डिझाईन कोरलेले बस तेवढंच आहे बाकी काहीच नाही बरं त्या खांबावरती ते कुठल्या तरी विचित्र विचित्र भाषेत लिहिलेले आहे का ती लिपी जी असते ना ती लिहिलेली त्याला काय म्हणायचं ब्राह्मी लिपी काय म्हणायचं त्याला ब्राह्मी लिपी आणि जे शिलालेख लिहिलेले ते कोणत्या भाषेत आहे आपण जसं बोलतो आता मराठी बोलतो आपण काय काय मराठीच बोलतो ना आपण हा तर ते शिलालेखाची जी भाषा कोणती माहिती का तुम्हाला त्याला प्राकृत भाषा आहे कोणती भाषा आहे ती प्राकृत ही मराठीची आई मानली जाते म्हणजे प्राकृत पासून मराठी तयार झालेली म्हणजे मराठीच्या पण अगोदरची भाषा आहे ती प्राकृत पण त्या प्राकृत भाषेचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला तर ती जी प्राकृत आपल्या इथं भेटती आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही शिलालेखांवरती ती भाषा भेटती खास करून शिक्षकांसाठी हे एक्स्ट्रा नॉलेज
जी आपल्या इथं जी प्राकृत भाषा भेटते तिला काय म्हणायचं? महारठी प्राकृत. महारठी प्राकृत ही फक्त आपल्या महाराष्ट्र, कर्नाटक या भागावरती जी भाषा भेटते, स्पेशल भाषा आहे, जी नॉर्थ इंडिया म्हणजे आपला वरचा उत्तर भारत जो आहे, उत्तर भारतामध्ये जी भेटते त्याच्यापेक्षा इथली भाषा जी भेटते ना ती थोडीशी वेगळी, म्हणून तिला महारठी प्राकृत असं म्हणतात. आणि महारठी प्राकृत पासूनच आपली मराठी भाषा सुरू झाली. चला आता परत एकदा खांबांवरती. तर हे खांब सुरुवातीच्या काळात बनवलेले आहेत. म्हणजे त्यावेळेस कसं होतं, जुनी जी याच्या अगोदरची जी मंदिरं होती ना ती लाकडाची बनवलेली होती. मग हे खांब कशाचे होते? ते लाकडाचे होते. मग लाकडाचे खांब त्यांनी इथं कॉपी केले, डुप्लिकेट बनवले, झेरॉक्स काढली त्यांनी. फक्त ते लाकडात होते, हे त्यांनी काय केलं? दगडात बनवले. म्हणून अगदी साधे 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 खांब बनवले. बरं तुम्ही खांब आता हे आपलं झाल्यानंतर तुम्ही बघायचं, ते खांब असे सरळ लाईन नाही आहेत, असे झुकलेले आहेत थोडेसे. असे कशामुळे झुकलेले आहेत माहिती आहे का तुम्हाला? वरचं पहिलं कसं होतं, लाकडामध्ये बनवताना असं तिरकं बनवलं ना तर ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतात, तर ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिवाइड होऊन तो सगळं वरचा भाग व्यवस्थित राहतो. आता तुम्ही सरळ काठीवरती दुसरी काठी ठेवली तर टिकणार नाही, म्हणून ती काय करायचे, थोडं वाकडे बनवायचे. म्हणजे खांब पण तसेच बनवलेले, थोडेसे कसे बनवले, झुकलेले बनवलेले. म्हणजे त्यांना काय वाटलं की अरे हे पडायचं वरचं, पण नंतर त्यांच्या चूक लक्षात आली की नाही असं करायची गरज नाही. मग त्यांनी कारल्याला म्हणा किंवा इतर ज्या लेण्यांमध्ये गेलं तिथं ते खांब कसे केले, मग त्यांनी एकदम सरळ केलेले. आणि आता खांब झाले. खांब ह्याच्यामध्ये कसे असतात, हे खांब कशासाठी सांगितलं तुम्हाला? गोल ठेवायसाठी. आता वरचं बघू आपण. वरती काय काय दिसतात? मग अशी म्हणलं फासळ्या दिसतात, कोणतरी म्हणलं फासळ्या दिसतात. हा बरं, ह्याला काय म्हणायचं? फासळ्या तुझा शब्द बरोबर आहे, पण त्याला दुसरा एक शब्द आहे. याला काय म्हणायचं? त्याला खरं तर मराठीमध्ये तुम्ही फासळ्या म्हणलं तरी चालेल, पण याचा उपयोग काय असेल रे? कोण सांगू शकतं? काय असेल? उगाच नाही बनवलेलं त्यांनी ते. वरच्या दगडाला पडल्यापासून वाचवत असेल. अजून हा बर सांगतो अजून कोण सांगेल? तर तुम्हाला एक एक्झाम्पल द्या. आता माझा आवाज कसा येतोय? येतोय का? घुमतोय का आवाज माझा? असं एकदम घुमतोय का आवाज? म्हणजे असा आपण याला काय म्हणतो, सांगायचं त्यांना सर इको आला. इको आवाज आपला प्रतिध्वनी येतो का नाही आपल्याला? बघा इको पॉइंटला गेल्यावर काय होतं, आपलाच आवाज रिटर्न येतो ना. आता इथे येतोय का आवाज माझा? मला नाही. खरं तर यायला पाहिजे. तुम्ही एक नळी घेतली त्याच्यात जर आवाज केला तर आवाज घुमतो का नाही? मग इथं का नाही घुमत? कशामुळे घुमत नाही तो? हा लाकडामुळे. अगदी बरोबर. आता तुम्हाला अजून एक छान सांगतो. आता डोळे बंद करा 2 मिनिट परत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. घुमला का आवाज? मोठा आला का एकदम? मी जसं बोलतो त्याच्यापेक्षा जास्त मोठा आला का? कशामुळे आला? तर ह्या डिझाईनमुळे. याला काय म्हणायचं? अपसिडल म्हणायचं. याला अपसिडल. अपसिडल हा इंग्रजी शब्द, याला मराठी याला गजपृष्ठाकार म्हणतात किंवा अर्धनाळाकृती. हत्ती बघितला? हत्ती, हत्तीची पाठ कशी असते रे? अशी येऊन अशी असते. हत्तीची पाठ सध्या दिसते का ते? बरोबर आहे का नाही? इकडे शिफ्टीचा भाग दिसतोय, इकडे त्याचं तोंड आहे हत्तीचं, आणि ही पाठ आहे आपल्याला. बरं, आता ही डिझाईन बनवण्याचं कारण काय? तर कितीही लोक असू दे समोर, आवाज इथं बोलणाऱ्याचा आवाज तिथपर्यंत स्पष्ट येतो. पण जर आपण एका साध्या खोलीमध्ये जरी गेलो काय, आणि त्या खोलीमध्ये जर काहीच नसेल, म्हणजे कुठलं फर्निचर नसेल, काय नसेल, सगळं बंद असेल, आवाज काय होतो? घुमतो. पण इथं आवाज घुमतच नाही. कशामुळे नाही घुमत? तर
असा आवाज वरती जातो आणि तो तिथून पलीकडे जातो. म्हणजे तो इथूनच इकडे असा व्हायब्रेट होत नाही. त्याचं रिफ्लेक्शन काय केलेलं आहे त्यांनी बंद केलेलं आहे. आवाज जसा घुमतो ना ते घुमणं त्यांनी काय केलेलं आहे बंद केलं. बरं ही लाकडं किती वर्ष जुनी असतील रे? कोण सांगितलं? हा काय बरोबर 2000 वर्षापूर्वीची ही लाकडे. काही लाकडं त्यातली नवीन आहेत पण इथली जी लाकडं दिसतात ना ही सगळी जुनी लाकडं. आणि त्याच्या आतमध्ये काळं दिसतंय. तिथं काय होत्या पहिल्या चित्र होती. तिथं काय होत्या पेंटिंग होत्या. पेंटिंग म्हणजे त्यावेळेस सुद्धा तिथं पेंटिंग होते. आजही थोड्या पेंटिंग तुम्हाला दाखवतो मी. आता तुम्ही उठले की दाखवतो. मग ह्या रिब्स मुळे काय होतं आवाज काय व्हायचा घुमणं बंद होत होतं. आता ही झाली कशाची उपासनेची जागा किंवा प्रार्थनेची जागा किंवा आपण म्हणून शिकवण्याची जागा. आणि ज्या बाकीच्या तुम्ही लेण्या बघणार आहे त्या लेण्या बघितल्या काय करायचं त्याच्यात बघायचं काय काय आतमध्ये. एक खोली असती मग तिथे एक बेंच असतो बाक असतो बाक दगडी बाक. तर तो दगडी बाक कशासाठी असायचा भिक्खूंना किंवा जे काही त्यावेळेचे जे काही साधू संत होते बुद्धिस्ट तर त्यांना ती राहण्याची जागा. तर ते काय होतं त्यांची झोपण्याची जागा होती ती. तर ते काय करायचे झोपायचे. पण आता एवढी जण सगळी आहेत मग एवढ्या सगळ्यांना पाणी कुठे आहे का नाही. मग एवढी लोक राहत होती तर समजा 100 लोक राहत होती तर त्या लोकांना प्यायला पाणी. तर आता तुम्ही थोडं पुढे गेलात ना तिथं की तुम्हाला पाण्याचं टाकं दिसतं. पाण्याचं टाकं म्हणजे ती पिण्याची पाणी. त्याला काय म्हणलेलं आहे तिथं शिलालेख आहे तिथं लिहिलेलं आहे त्या दगडांवरती. त्याच्यात काय लिहिलेलं आहे त्यांनी शब्द वापरलाय त्याला. तर त्याला काय वापरलंय ओढी. काय म्हणायचं त्याला ओढी. त्याला पोढी म्हणायचं. पाण्याची जी टाकी असते त्याला काय म्हणायचं पोढी. आणि ह्याला काय म्हणायचं मागाशीच म्हणलं काय म्हणायचं याला चैत्यगृह. बरोबर. मग आता काय करायचं सगळ्यांनी उठायचं एक अशी इथून चक्कर मारायची गोल. का कुणाला काय प्रश्न आहेत का थांबा प्रश्न आहेत का मला सांगा. कोणाला काय प्रश्न आहेत का हा सांग. ते तुटले बघायला. आता हे बघा इकडनं ते इंजिनिअरिंग बघा याला खिळा आहे का कुठं दिसतो का खिळा. मग त्यांनी कशी बसवली असतील तिला हात वर करून सांगायचं सगळी. अजून बरं अजून ठीक अजून हा नाही दगडाला कुठंच खर्च नाही कुठंच नाही. आणि हे एकच नाही असं कुठल्याच चैत्यग्रह भरपूर पाहतात त्याच्यात कुठंच दगडाला खड्डा नाही. अजून सांगा कोण सांगते अजून. हा असा शेप कसा दिला असेल त्यांनी. मग मी तेच विचारतो ना कसं केलं असेल ते सांगा बरं. हा सांग मला हात वर केला होता परत खाली केला काय 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 मला सांग हा सांग ना सांग काय ना सांग. हा चुकू दे रे चुकू दे मी नाही सांगत मला. सांग आता याला बघितलं ना तुम्ही तीन लाकडे एक खालचं लाकूड एक वरचं लाकूड आहे परत इकडचं खालचं लाकूड. तर ते कसं बसवलेलं आहे माहिती का ते इंटरलॉक पद्धतीने बसवलेलं आहे. इंटरलॉक म्हणजे त्याला कुठलाही खिळा नाही. म्हणजे 2 खाचे आहेत अशा तर त्या 2 खाच्याच्या मध्ये असं बसवलं म्हणजे ते एकमेकांना बरोबर फिक्स राहतात. त्याला कुठल्याही प्रकारचा खिळा नाही कुठल्याही प्रकारचं काही नाही. त्याला फेविकॉल पण लावलेला नाही कुठे का नाही असंही काय केलेलं नाही. त्यांनी कसं बसवलं ते इंटरलॉक पद्धतीने. आणि ती इंटरलॉक पद्धत इतकी सुंदर आहे की आजही ती लाकडं कुठेही हरलेली नाही तशीच्या तशीच आहे. पण एवढी जुनी लाकडं ह्याला कीड कशी लागली नाही आहे का नाही. कीडच लागले नाही त्याला कसं बरोबर आहे. औषध लावलेलं आहे त्याला नाही असं नाही काय. तर त्याला काही केमिकल्स असतात काही जी केमिकल नाही म्हणतायचं म्हणजे नॅचरल जे असतात. म्हणजे आपण म्हणतो की कडुलिंबाची झाडं कडुलिंबाच्या झाडाला एक कीड लागत नाही. मग तशा प्रकारची काही त्यांनी तयार केलं होतं आणि ते या लाकडाला लावलं होतं.
आणि त्याचबरोबर ही लाकडं कुजू नये म्हणून त्याच्यावरती प्रक्रिया केली होती. प्रक्रिया म्हणजे कशी, थोडंसं त्याला गरम केलं होतं. गरम केल्यामुळे काय झालं होतं, त्यातली कीड रोधक क्षमता जी होती ती कमी झाली आणि ती एकदम वाळलेली असल्यामुळं त्याच्यावरती कीड लागत नव्हती. समजलं? अजून कोणाला काय प्रश्न आहेत का सांगा. समजलं का रे? खरंच का? खरंच का? नाही समजलं अजून. हा, लाकडं ही ऍक्च्युली सागवानाचीच आहे, पण फक्त सागवान नाही त्याच्यामध्ये. तर ती वेगवेगळी प्रकारची 2-3 झाडाची लाकडं त्यांनी वापरली. पण ह्या लाकडांचं, इथल्या लाकडांचं नाही, पण कारल्याची जी लाकडं आहे ती पण एवढी जुनी आहे, जेवढी लेणी आहे ना तेवढी जुनी आहे. लाकडाची कारल्याची जी लाकडं आहे, ज्यावेळेस ते काम करत होते त्यावेळेस त्याचा भुसा पडला होता. तर त्या भुशाचं काय केलेलं आहे त्यांनी, कार्बन डेटिंग केलेलं आहे. कार्बन डेटिंग माहिती का काय? कार्बन डेटिंग म्हणजे आता आपली जी जुनी माणसाची हाडं वगैरे सापडतात तर त्या हाडांचं पण वय कसं करतात, तर त्याला C14 म्हणजे कार्बन डेटिंग पद्धत म्हणतात. कार्बन डेटिंग मध्ये कसं असतं, ज्या आपण ज्याला वस्तूमध्ये कार्बन आहे, तर कार्बन शक्यतो जीवित व्यक्तींमध्ये असतं. आपल्या शरीरात सुद्धा कार्बन आहे, आपल्या हाडांमध्ये सुद्धा कार्बन आहे, झाडाच्या लाकडामध्ये सुद्धा कार्बन आहे. तर काय होतं, ज्यावेळेस ते झाड किंवा माणूस मृत होतो तर त्याच्यानंतर ते आपलं जे कार्बन असतं त्याचं विघटन व्हायला सुरुवात होतं. मग त्याच्या रेंजेस ठरलेल्या असतात, 100, 500, 1000, 10,000, 20,000 अशा त्याच्या रेंजेस ठरलेल्या असतात. आणि त्या 2 रेंजमध्ये ते येतात. हा तुम्हाला खरं तर क्लासरूम मध्ये शिकवण्याचा विषय. मी शिक्षकांना विनंती करतो की कार्बन 14 काय आहे ना एकदा शाळेत गेल्यावरती समजून सांगा. तर त्या कार्बन 14 मध्ये जेव्हा कार्बन शिल्लक आहे आणि किती कार्बन गेलाय त्याचं काउंट करून त्याचं एज बनवतात. तर कारल्याचं जे लाकूड आहे त्याचं कार्बन 14 केलेलं आहे, तर त्याचा रेंज जी आली ती 3rd सेंचुरी BC ते 1st सेंचुरी AD, म्हणजे साधारणपणे 2300 वर्ष जुनं ते 2000 वर्ष जुनं, म्हणजे अशी त्याची रेंज आली. याच्यामधलं ते लाकूड होतं. तसंच याचं सुद्धा तेच लाकूड आहे. आता इथं दिसत नाही, इथं लाकडावरती पण तसं एक शिलालेख, जसं तुम्ही ते भिंतीवर बघितलं तिकडे कारल्याला खांबांवरती, तसं इथं पण आहे एक शिलालेख. 2 शिलालेख आहेत लाकडावरती. आणि लाकडावरती शिलालेख असल्याचा सगळ्या भारतामध्ये एकच अशी जागा आहे की जिथे लाकडावरती शिलालेख आहे. म्हणजे हे लाकूड सुद्धा काय झालं मग तेवढं जुनं आहे जेवढं हे लिहिलेलं जुनं आहे. समजलं? अजून कुणाला प्रश्न असतील तर विचारा. हा, मी सांगितलं की बाळा मगाशी, ते प्लास्टर करायला काय करायचे, ते खड्ड्यांमध्ये ते सगळं एकत्र करायचे आणि ते खड्ड्यांमध्ये मिक्स करायचे आणि मग प्लास्टर करायचे. आता ह्याचे 2 काम होते. आता तुम्हाला 4 दिसली, 1, 2, 3, 4 इथं. तर कधी कधी काय होतं, इथं समोर प्लॅटफॉर्म पण ठेवायचे. म्हणजे कसं, ही सुरुवातीला आता आपण ज्याला बौद्ध धर्म म्हणतो, बौद्ध धर्मामध्ये पण 2 प्रकार येतात. एक थेरवादा, जो थेरवादामध्ये बुद्ध मूर्तीची पूजा करत नव्हते, स्तूपाची करायची. त्याच्यानंतर आला महायान, म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये काय आलं, महायाना. तर महायानामध्ये काय करायला लागले, ते मूर्तीची पूजा करायला लागले. मग ती कदाचित, म्हणजे अजून काही कळलं नाही, त्याचं उत्तर आपल्याला कुणालाच माहित नाही, पण कदाचित हे जे चौकोनी प्लॅटफॉर्म आहे तिथं असा एक प्लॅटफॉर्म ठेवायचा, एक असा आपण ज्याला म्हणतो ना काय म्हणायचं त्याला आपण, स्टेज बनवायचा आणि त्या स्टेजवरती मूर्ती ठेवायची किंवा जी फुलं बिलं लोक घेऊन येत होती तर ती ठेवण्यासाठी म्हणून हा प्लॅटफॉर्म असू शकतो. हा एक कारण. दुसरं कारण, ह्याला प्लास्टर एकदा केलं की संपला असं नाही, तर त्याला 10 वर्षांनी 20 वर्षांनी त्याला परत प्लास्टर करावं लागत होतं. मग त्याच्यासाठी त्यांनी ते आपण म्हणतो ना लाकडाचं, आता वर काही शिडी तर लावता येत नाही तशी, मग त्यांनी काय केलं, असं लाकडाचं मचान बनवलं आणि मग त्याच्यावरती ते प्लास्टर करत असावे. अजून त्याच्याबद्दल असं आपण म्हणतो ना की ठोस प्रमाण त्याला नाही, हे असंच होतं हे म्हणू शकत नाही. समजलं? अजून कुणाचा प्रश्न आहे? सर, हा, कारल्या लेणीमध्ये जे हत्ती दाखवले त्यांना कुणालाच बाहेरचे जे दात असतात ते नव्हते. हा, मस्त प्रश्न विचारला. हा, आता सांग. तर त्या हत्तींचं कसं होतं, तुम्ही
तिथंच असं सांगायला पाहिजे. त्या हत्तीच्या जागेत कुंपणी दिसते सगळ्या ह्याला, बरोबर. मग आता त्याच्यावरती जे कोण अभ्यासक असतात, मोठमोठे अभ्यासक, त्यांचं दोन मत आहे. एक मत आहे तिथं की तिथं लाकडाचं सुळा बसवला असणार, म्हणजे आपण जे दात आहेत ना बाहेरचे ते लाकडाचे बसवले असतात. आणि दुसरं मत काय आहे की ते लाकडाचे नव्हते, तर मूळ हस्तिदंत जे होते, ओरिजिनल हस्तिदंत तिथं बसवलेले. आणि ती एकच लेणी अशी आहे की जिथं त्या हत्तींना, अगदी त्या खांबांवरच्या हत्तींना सुद्धा असं खोबणे आहे, म्हणजे तिथं खड्डा आहे तिथं दाताच्या ऐवजी. बाहेरचे जे हत्ती आहेत ती सुद्धा दातांच्या ऐवजी खड्डे आहेत. पण तिथे एक शिलालेख असा आहे की ती लेणी कुठली, कार्ला लेणी, जम्बूद्वीप. जम्बूद्वीप म्हणजे काय रे, कोण सांगेल? आपल्या भारताचं सगळ्यात जुनं नाव काय होतं? जम्बूद्वीप. काय होतं? जम्बूद्वीप. काय म्हणत होतं रे? जम्बू म्हणजे काय, आपण ज्याला जांभळाचं झाड म्हणतो ना, ते जांभूळ. आणि द्वीप म्हणजे खूप असलेली, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथं भरपूर जांभळाची झाडं होती, म्हणून त्याला जम्बूद्वीप नाव पडलंय असं पण काही अभ्यासक म्हणतात. आता त्याला खरं काय कारण आपल्याला माहित नाही, पण ते तिथे शिलालेख काय सांगतो की जम्बूद्वीपामधली म्हणजे जुन्या भारतातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सुंदर लेणी. आणि तिथं खूप सारं डोनेशन आलं होतं, खूप सारा पैसा तिथं लोकांनी दान दिला होता, म्हणून ती लेणी इतकी सुंदर बनवली. मग एवढा जर पैसा दिला असेल तर तिथं हत्तीचे ओरिजिनल दात पण लावलेले असू शकतात, म्हणून त्या खोबण्या होत्या. समजलं का? अजून कोण? हा विचार. हा कबूतर आहे ना, आता हे मोकळं आहे ना, पण कबूतर येतात. अजून सागवान. अजून कुणाचा प्रश्न आहे? हा, कारण मला ही सगळ्यात जुनी लेणी आहे ना, मग त्यावेळेस लोकांना माहित नव्हतं कसं करायचं सगळं ते. मग आता ही याच्यानंतर 100 वर्षांनी त्यांना कळलं कसं करायचं. आता आपल्या गावाकडची घरं काय 12 मजली असतात का? एकच मजला असतो आपला, किंवा 2 असतात नाही. मग तसंच ते इथं साधं सिंपल बनवलंय आणि तिथं एकदम भारी बनवलंय. अजून कोणा? हा, कार्ले लेणी जेव्हा ती होती तेव्हा एक देवीचं मंदिर पण होतं. तो प्रश्न वेगळा आहे. मंदिर नंतर बनवलंय तिथं, आणि तिची लेणी आहे ती खूप जुनी. मंदिराला साधारणपणे 400 वर्ष किंवा 500 वर्ष झाली असतील, आणि ती लेणी त्याच्या आत. अजून काय असतं, ज्या ठिकाणी जोड किल्ले असतात, अशी जोड स्थळ असतात, त्या ठिकाणी भुयारी मार्ग असतात. हे 2 आता जवळ होते काढल्याने बाहेर, तसा भुयारी मार्ग नाही, काही गरजच नाही रे ह्याला भुयारी मार्गाची. मुळातच जे बौद्ध भिक्खू होते ते त्यांच्यासाठी म्हणजे आता विनय पिटक जर वाचलं, त्याच्यामध्ये चुल्ल उल्ग म्हणून एक आहे, तर याला या कोरायच्या कशा याचंही जरा तिथं डायरेक्शन दिलेलं आहे. बौद्ध भिक्खूंना फक्त एक चिवर, म्हणजे त्यांचं एक एक्स्ट्रा कपडा, एक तो भिक्षापात्र, ह्याच्या पलीकडे त्यांना मीठ सुद्धा ठेवायला अलाउड नव्हतं जवळ. मग त्यांना जर ते अलाउडच नाहीये तर ते संपत्तीचा प्रश्नच नाहीये तिथं. बऱ्याचशा राजवाड्यांवरती किंवा बऱ्याचशा किल्ले त्याच्यामध्ये असे भुयारी मार्ग आहे, 2 किल्ल्यांना जोडणारे, 2 किल्ल्यांना जोडणारे. नाही असं यांना काय सगळं ओपनच होतं यांचं, त्याच्यामुळे काय याला हेच नव्हतं भिक्खूंना. त्यामुळे तिथं दान वगैरे येऊन तिथं ते, आपण जर तुम्ही कान्हेरीला गेला ना, कान्हेरी नावाची लेणी आपल्या संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईमध्ये, तर तिथं तुम्हाला पैसा एका ठिकाणी ठेवलाय आणि त्याच्या व्याजावरती डोनेशन दिलेलं आहे असे उल्लेख आहे. म्हणजे त्याच्या व्याजावरती चालणार आहे, तर मी कुठेतरी 1 लाख दिले तर त्याच्या व्याजावरती म्हणजे प्रत्यक्ष त्याला पैसा नाही, कारण ते आपल्याला ऍस्थेटिक लाईफ जातात, म्हणजे भिक्षू सारखं जातात, त्यामुळे त्यांना काही प्रश्नच नाही. किंवा त्यांचा नियम असा होता की